नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महापौर ई स्कूटरवरती, सभापती ई कारणे तर आयुक्त सायकलवरती मनपात दाखल। पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मनपा प्रशासनाचा प्रतिसाद। आता बघूया सविस्तर बातम्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आज सोमवार दिनांक 18 मे रोजी शासकीय डिझेल वाहनांचा वापर टाळत पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब केलाय। या अंतर्गत महापौर समीर राजूरकर हे ई स्कूटरवरून महापालिका मुख्यालयात दाखल झाले, तर स्थायी समिती सभापती अनिल मकरिये हे ई कारणे मनपात पोहोचले। मनपा आयुक्त अमोल येडे यांनी स्वतः सायकलवरून कार्यालयामध्ये येत इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। आयुक्त अमोल येडगे यांनी यापूर्वीच आदेश जारी करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवार दिनांक 18 मे रोजी सायकल अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून कार्यालयात येण्याच्या सूचना दिल्या होत्या। कोणत्याही अधिकाऱ्याने शासकीय वाहनाचा वापर करू नये असं स्पष्ट निर्देश देण्यात आले। तसेच ज्या अधिकाऱ्यांना फील्ड व्हिजिट करणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी आयुक्तांच्या पूर्व परवानगीनंतर ई कारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आलंय। या आदेशाचं पालन करत अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील हे त्यांच्या अंगरक्षकांसह दुचाकीवरून कार्यालयात आले। याशिवाय विविध विभाग प्रमुखांनीही शासकीय वाहनांचा वापर टाळत स्वतःची वाहने, सायकल तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून महापालिका मुख्यालयात हजेरी लावली। या उपक्रमामुळे इंधन बचतीसह पर्यावरण संरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे। महापालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या उद्दिष्टांवरती चर्चा करून सभापती अनिल मकरिये यांनी उद्दिष्ट वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि वाढीव मनुष्यबळाची हमी देत वसुली वाढवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। स्थायी समितीची बैठक सोमवारी सकाळी 11:30 वाजता प्रशासकीय सभागृहात सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। स्थायी समितीच्या बैठकीत एका बाजूला कर वसुलीचा तगादा आणि दुसरीकडे प्रशासनाची उधळपट्टी यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। सुरुवातीला अधिकारी वेळेवरती येत नाही, सभागृहाचा अपमान करत असल्याने सदस्यांनी सभागृहात सांगितलं। त्यानंतर बीओटी मालमत्ता अधिकारी, मोबाईल टॉवरची संख्या, जीआयएस मॅपिंगद्वारे मालमत्ता संख्या, पाणीपट्टी किती आदी विषयांवरती सदस्यांनी मते मांडत सदस्य मतीन यांनी बोलताना शहराच्या नावाचा औरंगाबाद असा उल्लेख केला। त्यावर सत्ताधारी आणि एमआयएम सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसून आलं। तर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा सभापती अनिल मकरिये यांनी दिला। त्यानंतर स्थायी समिती सभेचं कामकाज पुन्हा सुरू झालं। त्यानंतर मनपाचे अधिकारी विकास नवाळे यांनी कर वसुलीबाबत माहिती दिली। तर शासकीय मालमत्ता 440 असून 32 कोटी थकीत, यात पोलीस विभागाकडे 6 कोटी थकीत आहेत अशी माहिती नवाळे यांनी दिली। बीओटी तत्वावरती देण्यात आलेल्या मालमत्तांबाबत सभापतींनी प्रशासनाला चांगलंच धारेवरती धरलं। सदर विषयावरती राजगौरव वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित केला। बीओटीची जागा विकता येते का असा प्रश्न उपस्थित केल्यावर याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी केला। त्यानंतर अशा किती मालमत्ता आहेत याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना खुलासा केला। तर मुळात वर्ग 1 ची जमीन ही अशी असते की ज्यावर खाजगी व्यक्तीचा वहिवाटीचा त्याला अधिकार आहे, त्याच्या नावानं तो सातबारा उतार्यामध्ये किंवा वस्तू अभिलेखात तशी नोंद। वर्ग 2 मध्ये प्रामुख्यानं गायरान जमिनी, शासकीय जमिनी याचा उल्लेख होतो। शासकीय जमीन आणि गायरान जमीन। वर्ग 3 किंवा त्याला जनरली देवस्थान जमिनीचा उल्लेख, त्यामध्ये विविध प्रकारची जी देवस्थान आहेत त्या देवस्थानांचं मेंटेनन्स करण्यासाठी शासनाने त्या वेळी अलॉट केलेली जमीन ही शासकीय जमिनीचाच भाग, परंतु एका स्पेसिफिक पर्पज साठी दिलेली जमीन ही देवस्थान जमीन। आणि आता आपण जो मुद्दा केला होता किंवा शासकीय वर्ग 2 च्या जमिनीवर कुठं वर कर आकारणी झाली होती, तर मागे शेजारच्याच मॅडमने एक मुद्दा उपस्थित केला होता की वर्ग 2 च्या जमिनीवर गुंठेवारी करून देणं।
मुळात वर्ग 2 ची जमीन ही मी आता सांगितलं शासकीय जमीन असल्यामुळे त्याची मालकी शासनाची असते. जर शासनानं त्याला आपल्याला युनिव्हर्सिटी दिली तर आपण ती गुंतवणूक करू शकतो. मोठ्या थकबाकीबाबतची माहिती स्थानिक नगरसेवकांना द्यावी, याबरोबरच मोठ्या, मध्यम आणि लहान थकबाकीदारांवरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी बघून कार्यवाही करावी असे आदेश आयुक्त येडगे यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालयांनी पैशाची मागणी केलीच पाहिजे तशी तेवढ्या रकमेची, आणि ते शासकीय मागणी गरज असतील आपण ते करू, म्हणजे वन टाइम आपल्या थकबाकीची पण यादी कमी होईल. पण बाकी 100ची यादी तुम्ही तयार ठेवावी, आणि त्यामध्ये जे सन्मान्य नगरसेवक जे आहेत ज्या भागातले त्या अनुषंगाने त्यांना पण त्याची माहिती द्यावी, त्यांनी सुद्धा प्रयत्न करावे. 100 यादीमध्ये जे हायएस्ट अमाऊंट 100 मध्ये प्रत्येक सन्मान्य नगरसेवकांना 20-25 प्रॉपर्टी होतील, त्यांनी सुद्धा त्यामध्ये प्रयत्न करतील. पडेगाव कचरा डेपोच्या आगीबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर उपायुक्त भोंबे यांनी यावरती खुलासा केला आहे. माननीय अमित भुजबळ साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की पडेगाव कचरा डेपो इथे जी आग लागली होती, पडेगाव कचरा डेपो इथं जो लिगल पडलेला होता, ज्यावेळेस आपण काम तिथं सुरू केलं होतं, त्याला कासंबाई दर्ग्याचं जी बॅक साईडतून आग लागली होती, ती आग आपण विजवली. पण तिथं जो धूर आहे, आपण अजूनही फायर फायटिंग आपलं फायर डिपार्टमेंट आणि तिथले कर्मचारी ते करताय. स्मोक जो धूर येतो तो संपवून येते. आज आम्ही म्हणजे कंटिन्यू 2 दिवस म्हणजे रात्री सुद्धा आपण त्या थांबवली, पण आता तिथून जो धूर निघतोय निश्चित तिथल्या रहिवाशांना त्रास होतोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण तो धूर आम्ही आज संपू, म्हणजे धूर निघणं आणि टोटली त्याला संपू हे मी आपल्याला सांगू इच्छितो. सर्व अधिकारी नगरसेवकांनी ईव्ही वाहनांचा वापर करावा असा सल्ला देत सभापती अनिल मकरिया यांनी सभेच्या शेवटी कर वसुलीबाबत आदेश दिले आहेत. सर्व सन्माननीय अधिकारी आता उद्यापासून फोर व्हीलर गाडीत येऊ नका. ईव्ही स्कूटर असेल तर त्याच्यावर या, नगरसेवक असो अधिकारी असो. नाही आता मोदीजींनी सांगितलं त्यांचा सन्मान करावा सांगेल ना. सगळ्यांना विनंती आहे. ईव्ही गाड्या पत्रकारांना मी बोलतो जरा सगळ्यांना विनंती आहे, सन्माननीय नगरसेवकांना, भविष्यात कठीण होणारे 12 देशात लॉकडाऊन लागलेला आहे. यासाठी सगळ्यांना विनंती आहे की छोटी गाडी वापरा, जितका पेट्रोल कमी वापरता येईल ईव्ही वापरली तर तुमचं अभिनंदन, हीच विनंती करतो. चालू असताना मालमत्ता कर वसुली 80%, पाणी पुरवठा झाल्यानंतर 90%, तसेच आवश्यकता असल्यास प्रशासनाने महानगरपालिका अधिनियम 7 नुसार कारवाई सर्वेसर ठरली. ईव्ही गाड्यांच्या खरेदीवरून महापालिकेत राजकारण तापलंय. MIM नगरसेवक सायकलवरून महापालिकेत पोहोचले तर महापौर, उपमहापौर पदाधिकाऱ्यांना सायकली भेट दिल्या. त्यांच्या या गांधीगिरी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. देखिए, एक तरफ जो है तो पंतप्रधान मोदी जी आह्वान कर रहे हैं कि ईंधन की बचत करिए, रिसोर्सेज की बचत करिए, पैसा जो है तो तरीके से उसका इस्तेमाल करिए. आर्थिक मंदी का संकट जो है तो पूरे विश्व के ऊपर है. ऐसे वक्त के अंदर हमारा औरंगाबाद महानगर पालिका क्या कर रहा है, तो ये लोग जो है तो ईवी कार खरीदने के लिए जो है तो 1.5 करोड़ रुपए सैंक्शन करने के चक्कर में है. 6 नई ईवी कार लेने का जो है तो प्रस्ताव स्टैंडिंग कमेटी के अंदर आने वाला था, मगर वो हमारे विरोध के बाद जो तो रुकता नज़र आ रहा है. हमारा विरोध इन ईवी कार खरीदने के ऊपर लेकर था. हमारी मांग ये थी कि भाई जब जो है तो हमारे स्टेट का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी बाइक के ऊपर जो है तो मंत्रालय जा रहे हैं, गडकरी जी जो है तो बस के अंदर बैठ के जो है तो ट्रैवल कर रहे हैं, तो ऐसे वक्त के अंदर हमारे सभापति को क्या ज़रूरत पड़ गई कि उनको ईवी की आलीशान कार जो है तो खरीदने का जो तो सूझ गया. हाँ, हमारा विरोध इसी के ऊपर था कि भाई हम लोग ये चाह रहे थे कि जो आम टैक्स पेयर्स का पैसा है उस पैसे का जो तो गलत इस्तेमाल ना हो. टैक्स पेयर्स का पैसा जो है तो लोगों को राहत देने के लिए, सड़क के लिए, पानी के लिए, दूसरे कामों के लिए इस्तेमाल किया जाना चाहिए, और टैक्स पेयर के पैसे से ईवी की कार खरीदना नहीं चाहिए. इसीलिए आज मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से कमिश्नर साहब को, महापौर साहब को, चेयरमैन साहब को और उप महापौर साहब को जो है तो हम लोगों ने साइकिल गिफ्ट की है.
और हम ये जो तो उम्मीद रखते हैं कि आने वाले दिनों के अंदर इसी साइकिल के ऊपर जो तो चेयरमैन साहब जो तो कॉरपोरेशन के अंदर आएंगे और एक मैसेज देंगे पूरे शहर को कि ईंधन की बचत की जाए, रिसोर्सेज की बचत की जाए। यही उम्मीद लेकर हम चेयरमैन साहब के पास आए थे। हमने उनको साइकिल गिफ्ट भी की है और उनसे ये मांग की है कि ये जो टैक्स पेयर्स के पैसे से आप ईवी कार, आलिशान ईवी कार खरीद रहे हैं, वो कैंसिल कर दीजिए। लेकिन ये ईवी कार खरीदने से कुछ तो भी ईंधन की जो बचत हुई है, जो आह्वान ऑलरेडी हमारे पास काफ़ी सारी ईवी की कार है ना, वो कार क्यों नहीं वापर रहे आप लोग? जो ईवी की कार ऑलरेडी कॉरपोरेशन के पास मौजूद है वो नहीं वापरते हुए नई लग्जरी ईवी कार खरीदने की क्यों नौबत आ रही है? खुद के जो तो लग्जरी के लिए, खुद के जो तो आराम के लिए जो तो आप कॉरपोरेशन चुन के आए हैं क्या, या आवाम को जो है तो आप आराम देने के लिए चुन कर आए हैं? यही बात हम लोगों ने चेयरमैन साहब को बड़ी मोहब्बत से समझाई है कि कोई नई ईवी कार खरीदने की जरूरत नहीं है। फिर भी अगर खरीदते हैं तो मजलिस इसका विरोध करेगी और पूरे शहर को हम बताएंगे किस तरीके से ये लोग मनमानी कर रहे हैं और खुद के लग्जरी के लिए, खुद के आराम के लिए जो तो आलिशान कारें खरीद रहे हैं। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. स्टॉक मार्केट चॅम्प्स पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला? हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड. बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बनतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस पांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना त्यांच्या न्यायासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून सोमवारी समृद्धी महामार्गावरती ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्रमांक 19 जांभरगाव येथे हजारो शिवसैनिकांनी रस्त्यावरती उतरून सरकारचं लक्ष वेधलंय. इतिहासात पहिल्यांदा समृद्धी महामार्ग रोखून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एवढं मोठं आंदोलन करण्यात आलं. नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर अशा दोन्ही मार्गांवरती शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन करत वाहतूक रोखली. त्यामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांना न्याय द्या, कांद्याला हमी भाव द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाले होते. दोन्ही बाजूने टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक आणखीन संतप्त झाले. पोलिसांची गाडी अडवून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना नेत्यांना ताब्यात का घेता, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला. आंदोलक शिवसैनिकांनी पोलिसांच्या वाहनांवरती कांदे फेकून संताप व्यक्त केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी समृद्ध महामार्ग अडवला म्हणून जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, पण राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव द्यावा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली. पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेतल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. नाफेड मार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी. कांद्याला किमान 2,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा. प्रति क्विंटल 1,500 अनुदान जाहीर करावं. कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवावी. खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावं. कांदा चाळ उभारणीसाठी 75% अनुदान द्यावं आणि दर्जेदार कांदा बियाणं अनुदानित करात उपलब्ध करून द्यावं, अशा मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या. दरम्यान शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवरती माहिती देत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या कामाची मुदत 18 महिने आहे आणि हे 18 महिने संपूर्ण 2 महिने झालेले आहे, त्या कामाची प्रगती शून्य आहे. आणि मग जर असं असेल तर अधिकारावर संतापायचं नाही तर काय. 200-300 कोटीची योजना आहे या संभाजीनगरसाठी आणि एखाद्या एजन्सीच्या भरोशावर आपण राहून, तो गुत्तेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, अधिकाऱ्यांचं काम नाही दर महिन्याला तिथं व्हिजिट केली पाहिजे, त्याचं माइलस्टोन काय काय ते चेक केलं पाहिजे, महिन्याची काय प्रगती, 2 महिन्याची काय, 6 महिन्याची काय. 18 महिने होऊन गेल्यानंतरही अधिकाऱ्यांना या विषयाची कोणतीच जाणीव नाही आणि खंतपणे रिपोर्ट केले, रिपोर्ट पाठवला, पत्र लिहिलं, असे कागदोपत्री उत्तर कागदी घोडे सांगतात. आणि म्हणून मला असं वाटतं मी त्यांना चांगल्या पद्धतीने फैलावं लागतं. कुठल्या योजनेमध्ये ओव्हरऑल वेगवेगळ्या पद्धतीनं सौर ऊर्जेचे जे प्रकल्प चालू आहे, त्याच्यानंतर अन्य केंद्राच्या योजनेचे जे प्रकल्प चालू आहे, या सगळ्या योजनेला निधी तर भरपूर आहे, पण तो काम प्रत्यक्ष शून्य आहे ना. आणि जनतेला, संभाजीनगर शहरासारख्या शहरातील जनतेला आत्ताच्या घडीला लोड शेडिंग नाही, पण लोड शेडिंगला सामोरं जावं लागतं. रात्री 12 वाजता 1 वाजता लाईट जाते. ग्रामीण भागात तसंच आहे शेतकऱ्यांसाठी. आणि मग अशा पद्धतीने नेमकं लाईट कुठे जाते आणि अधिकारी काय करतात या सगळ्या प्रकल्पाचं. आणि म्हणून जी खासदारांच्या आदेशकारी बैठक होती ती खूप दिवसांनी झाली आज, म्हणून त्याच्यामध्ये मी भूमिका मांडली. किती आवश्यक आहे नाही, त्याचा अभ्यास नाही. जवळपास 126 शहरात आहे आणि 126 ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये 28 वेगवेगळे आहे. आता त्याच्यातल्या एक बिघाड झाला, अनेक बिघाड निर्माण होतात. आता काय झालं, या उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी फार वाढलेली आहे, प्रचंड ऊन आहे, त्याच्यामुळे आता सामान्य माणसाच्या घरात एसी आलेले आहेत. आता लोक वाहन चार्जिंग करतात आणि म्हणून विजेचा पुरवठा जेवढा पाहिजे तेवढा नाही. आणि त्याच्यामुळे कित्येक डीपी खराब होतात, उडतात. मग ते शेतकऱ्यांना स्वतः ट्रकमध्ये टाकून घेऊन जावं लागतात, तिथून आणावं लागतात. MSEBने एजन्सी नेमलेल्या त्या कोणतंच काम करत नाही, नुसते पैसे बिल उचलतात, त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करतात. हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला राज्यभरातील पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावरती राज्य हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री अतुल सावे, सचिव रणधीर सिंग, सहसचिव पंकज भारसाकळे, कोषाध्यक्ष सतीश धोंडगे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी तसेच वरिष्ठ पदाधिकारी सुदेश मालप यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये राज्यातील हँडबॉल खेळ अधिक सक्षम, व्यापक आणि स्पर्धात्मक करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवरती सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामीण तसेच शहरी भागातील नवोदित खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं, शालेय व महाविद्यालयीन स्तरावरती स्पर्धांचं प्रभावी नियोजन करणं, महिला खेळाडूंना अधिक संधी निर्माण करणं तसेच महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी अधिक भक्कम करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यावरती विशेष भर देण्यात आला. राज्य संघटनेच्या आगामी वार्षिक नियोजन व स्पर्धांचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं.
प्रशिक्षकांच्या ॲक्रेडिएशनसाठी 2 आठवड्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पंचांच्या मानधनात वाढ, प्रशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे, खेळाडूंना तांत्रिक मार्गदर्शन आणि जिल्हा स्तरावरती अधिक स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी 2026-27 वर्षासाठी विविध राज्य अजिंक्यपद स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा संघटनांना प्रदान करण्यात आली. 12 वर्षाखालील मिनी गटांच्या स्पर्धा मुंबई येथे, 15 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे, तर मुलींच्या स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. 19 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा अमरावती येथे, तर मुलींच्या स्पर्धा सातारा येथे होणार आहे. खुल्या गटातील स्पर्धा बीड व चंद्रपूर येथे पार पडणार असून बीच हँडबॉल स्पर्धांचं आयोजन रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे करण्याबाबत चर्चा करण्यात आली. खेळाडूंना दर्जेदार मैदान, प्रशिक्षक आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संघटनात्मक पातळीवरील अधिक प्रभावी नियोजन करण्यावरती विशेष सभेत भर देण्यात आला. याच प्रसंगी राज्य हँडबॉल संघटनेचे सहसचिव पंकज भारसाकळे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरचं नाव राष्ट्रीय स्तरावरती उज्ज्वल करणाऱ्या 25-26 वर्षातील राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू सायली गिरगत, महेंद्र गायकवाड आणि आर्यन वाहुळ या खेळाडूंना प्रत्येकी 10,000 रुपये इतके आर्थिक मदत देऊन गौरवण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. किंवा अनेक असे आमचे मित्र आहेत जे आपल्या या संघटनेला, टुर्नामेंट्सला मदत करतील, त्याचं हे करतील, जेणेकरून आपल्याला चांगल्या स्पर्धा घेता येतील. स्पर्धेचं सगळं आपण आज इकडे चार्ट केलेला आहे. मी पंकजींना विनंती करीन, पंकजी लवकरच सगळ्यांना इन्फॉर्म करून त्यांचे ग्राउंड, त्यांची बाकीची पुढची तयारी, त्यांचे टी शर्ट्स असतील, क्लोथ्स असतील, जे काय असतील त्या तिकडची पंचांचे अपॉइंटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर ऍडव्हान्समध्ये केल्या आहे. टीमवर्क म्हणून आपण सगळ्यांनी काम केलं तर नक्कीच आपल्या टीमवर्कला यश मिळायला काही अडचण येणार नाही. अनेक छोट्या मोठ्या अडचणी आपण सांगितल्या आहेत. मी नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालीन. एक मी सांगितलं तसं संघटनेचा अध्यक्ष म्हणून तर करीनच, पण एक लोकप्रतिनिधी आणि सरकारमधला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना ते नेहमी सांगतात की सामान्य आणि खेळाडूंना डेफिनेटली ते आपण बघितलं असेल मागे ऑलिम्पिक, महाराष्ट्र ऑलिम्पिक्सच्या याने त्यांनी स्वतः त्याच्यात इंटरेस्ट घेतला, त्यांनी सगळ्यांना एकत्र बसवलं आणि त्या पद्धतीने काम केलं. नक्कीच पुढच्या काळामध्ये जे मोदीजींचं वाक्य आहे खेलो इंडिया, त्या खेलो इंडियामध्ये आपला पण सहभाग मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने होईल. सगळ्या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एक काही मला अगोदरही सांगितलं, आताही सांगितलं की दुसरी कुठली संघटना आहे ती, त्याचाही विषय आम्ही लवकरच मार्गी लावू, त्याच्यात सोल्युशन काढू आणि आपली एक संघटना असं आपण त्याच्यामध्ये करून त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये चांगल्या स्पर्धा आणि चांगले कार्यक्रम घेण्याकरता आपण कटिबद्ध राहू. संभाजीनगरमध्ये होणार आहे बॉईजचा. अंडर 15 गर्ल्स डिसेंबरमध्ये पुण्याला होणार आहे. अंडर 19 नोव्हेंबरमध्ये अमरावतीला होणार आहे बॉईज. अंडर 19 गर्ल्स हे साताराला होणार आहे. जे आपले सिनियर कॅटेगरी आहे त्याच्यात जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बीडला होणार आहे बॉईजचं. तसंच गर्ल्सचं सिनियर चंद्रपूरला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होणार आहे. आणि आता जे सरांनी सांगितलं बीच हँडबॉलचं, तर त्याचं मन सर जसं सांगतील आणि ते जे 2 जिल्हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दिले तिथं आपण जाहीर करूया. पासून ते सगळ्या खेळामध्ये मोठ्या प्रमाणात मुली आणि त्यांचे पालक दिसतात. पण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये मला असं वाटतं की तुमच्या नियमावलीप्रमाणे 4च घेता येतील. तर तुम्ही ती ऑर्गनायझेशनचं जे स्वरूप आहे ते तसंच ठेवा बरं का सर, संजय सर. ऑर्गनायझेशन स्वरूप जे आहे ते तुमच्या नियमाप्रमाणे करा. पण अध्यक्षांच्या परवानगीने एक विमेन्स विंग ती वेगळी करायची तर काळाची गरज झालेली. कारण कसं झालं की त्याच्यामध्ये ती विमेन्स विंग भले त्या चॅरिटी कमिशनच्या नियमात किंवा कोड विंगमध्ये जरी नसली तरी पण कसं आहे त्या महिलांपर्यंत जायचं, त्यांना मोटिवेट करायचं, त्यांना गेम्स शिकवायचे, त्यांच्यातली कॉम्पिटिशन वाढवायची. त्या गोष्टीसाठी महिला ऍक्टिव्हिस्ट लागतील. तर त्याचं एक स्वरूप कसं करायचं हे अध्यक्षांनी तुम्हाला म्हणजे आदेश द्यावे. त्याप्रमाणे त्याचं जर एक विंग तयार झाली, पुढची एखादी अशी बैठक महिलांची सुद्धा झाली तर त्या खेळाला जरा पुढच्या काळामध्ये चांगले दिवस येतील, असं एक माझं छोटं सजेशन. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महापौर ई स्कूटरवरती, सभापती ई कारने तर आयुक्त सायकलवरती मनपात दाखल. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मनपा प्रशासनाचा प्रतिसाद.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.